नमस्कार मित्रांनो, तो ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सात्विक फॅशनची जी काही ती गाडी आहे तर ते आता साता समुद्राकडे पार होत असताना तिचा खूप मोठा स्फोट होतो आणि अख्खा माल जळालेला असतो। तेव्हा अर्णव ऐन वेळेस ईश्वरीला प्रपोज करत असतो आणि त्यावेळेसच मात्र हा प्रकार घडलेला असतो। आता अर्णव मात्र प्रत्येक वेळेस ईश्वरीला प्रपोज करायला जातो तेव्हा काही ना काही घडत असतं। तेव्हा आता एक खूप मोठं संकट या अर्णव राज शिर्के यांच्यावर आलेलं असतं। एकतर राहतं घरसुद्धा गहाण ठेवलेलं आहे आणि त्यात म्हणजे आता जे काही ही पार्टी संपली आणि वल्लरीला तर अगदी बोलण्यासारखंच होतं। वल्लरी म्हणते की पार्टी संपली आणि सात्विक फॅशनसुद्धा संपलं। अर्णव आता खूप रडत असतो, ईश्वरी त्याची साथ देत असते। तेव्हा आकाशसुद्धा अर्णवलाच बोलतो की हे पण कन्सेलमेंटचा जो काही निर्णय होता तर तो फक्त आणि फक्त तुझा होता आणि तो आपलं घर गहाण ठेवलं यासाठी सुद्धा माझा सपोर्ट नव्हता, परंतु तुझ्या डिसिजनसाठी मात्र मी तुला सपोर्ट केला आणि यावेळेस तू चुकला असं तो आता अर्णवला दोषी ठरवत असतो। अर्णवला खूप मोठा एक धक्का बसतो आणि अर्णव मात्र आता अगदी टेन्शनमध्ये आलेला असतो। एकतर त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही, पूर्णपणे तो हतबल झालेला असतो आणि तो रूममध्ये आतमध्ये जात असताना तेव्हा तो खाली पडतो आणि त्याच वेळेस खाली पडल्यानंतर आता त्याला एक म्हणजे वेगळंच काहीतरी होत असतं। त्यानंतर मात्र आता जेव्हा अर्णव खाली पडतो तेव्हा ईश्वरीचा जीव तिळतिळ तुटत असतो आणि ती म्हणते की सर। तेव्हा सर म्हणल्या क्षणी आता लगेच मात्र ईश्वरीचा जीव तुटतो। तेव्हा मित्रांनो, आता नक्की या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग ईश्वरी कसा देईल हे पाहायला आता विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।